हाय फ्रेंड्स, मी धनश्री। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारी गाजर हलव्याची रेसिपी। इथे मी अर्धा किलो गाजर घेतले आहेत। ते स्वच्छ धुवून त्याच्यावरची साले काढून किसणीने किसून घेत आहे। इथे तुम्ही किसून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला गडबड असेल तर गाजरचे छोटे तुकडे करून तुम्ही ते जाडसर असे मिक्सरला ग्राइंड पण करून घेऊ शकता। इथे मी आता गॅसवर कढई ठेवून घेतली आहे। आता त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेते आणि आता त्याच्यामध्ये जे आपण कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये तळून घेऊया। ड्रायफ्रूट्स तळले की आपल्या गाजर हलव्याला चव अशी वेगळी येते, मस्त टेस्ट येते। छान असे गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट्स तळून घेऊया। आता तळलेले ड्रायफ्रूट्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता हे ड्रायफ्रूट्स काढून घेतले आहेत। ते उरलेल्या तुपामध्ये अजून 1 चमचा तूप घालून आपण हे गाजर जे खिसून घेतलेले गाजर आहेत ते आपण परतून घेऊया। छान असे गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण हे गाजर परतून घ्यायचे। आता आपला गाजर परतून झालेले आहे। आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत। आता आपण एक वाफ काढून घेतले आहे आणि परत एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्याच्या नंतर ना जे आपण दूध आणि साई एकत्र घेतले आहेत ते आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया। याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा मावा किंवा खवा ह्याचा यूज केलेला नाहीये, फक्त दूध आणि त्याची साई ह्याचा यूज केलेला आहे। आता हे दूध आणि गाजर एकत्र छानपैकी मिक्स करून घेऊया। आता त्याच्यामध्ये ही 1 वाटी साखर घालून घेऊया आणि चांगल्या प्रकारे परत एकदा मिक्स करून घेऊया। आता मिक्स करून त्याच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून ते पूर्णपणे वितळून देऊया। तर आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे गाजरामध्ये। आता त्याच्यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊया आणि चांगल्या प्रकारे परत एकदा मिक्स करून घेऊया आणि एक वाफ काढून घेऊया। पहा किती सुंदर असं आपलं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या गाजरच्या हलव्याला। याच्यामध्ये आपण कसल्याही प्रकारे खावा किंवा मावा अजिबात घातलेला नाहीये, तरी सुद्धा हे छान टेक्स्चर आलेले आहे। आता लास्टला आपण त्याच्यामध्ये जे फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घेऊया। आता तयार आहे आपला मस्त असा गाजरचा हलवा। पाहू शकता किती सुंदर दिसतोय, त्याचं टेक्स्चर वगैरे किती रवाळ आणि मस्त आलेलं आहे। तयार आहे आपला गाजरचा हलवा। रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।